यशवंतरावांच्या भूमीत ऐतिहासिक सत्तांतर झालं आणि कराड पंचायत समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच सभापती आणि उपसभापती पदी भाजपाच्या सदस्यांची वर्णे लागली। आमदार डॉक्टर अतुल भोसले आणि आमदार मनोज घोरपडे यांनी महिलांनाच दोन्ही पदांवर संधी दिली। भाजपाचं एकही मत फुटू नये यासाठी भाजपाच्या नेत्यांनी घेतलेल्या काळजीमुळे त्यांनी विरोधी गटाचा करेक्ट कार्यक्रम केला। पंचायत समितीच्या उंचीला शोभणारं काम करण्याची संधी या निमित्तानं आता भाजपाला मिळाली आहे। पंचायत समितीच्या सत्ता संघर्षात बाजी मारल्यानंतर तालुक्यात विधायक कामातून प्रतिमा निर्माण करण्याचं मोठं आव्हान भाजपापुढे असणार आहे। दरम्यान कराड पंचायत समितीमध्ये सत्तांतर कसं झालं, अतुल भोसलेंनी कसं करून दाखवलं आणि आता यापुढे नेमकी काय काय आव्हानं ही भाजपासमोर असणार आहेत, सगळं समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते नक्की करा। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहताय बखर लाईव्ह। सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील जिल्हा परिषदेचे 12 गट आणि पंचायत समित्यांच्या 24 गणांसाठी झालेल्या निवडणुकीत मतदारांनी भाजपाला स्पष्ट बहुमतांचा कौल दिला। तालुक्यात पहिल्यांदाच भाजपाला 12 पैकी 8 गटात तर पंचायत समितीच्या 24 पैकी 13 गणांमध्ये पसंती मिळाली। राष्ट्रवादी काँग्रेसला 4, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 3, काँग्रेसला 2 आणि शिवसेना शिंदे गटाला 2 जागा मिळाल्या। त्यामुळे पंचायत समितीवर भाजपानं पहिल्यांदाच ऐतिहासिक सत्तांतर घडवून एकहाती सत्ता काबीज केली। कराड पंचायत समितीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या अध्यक्षतेखाली सभापती उपसभापतींच्या निवडी 16 मार्चला झाल्या। सभापती आणि उपसभापती पदासाठी भाजपाकडून कराड दक्षिण मधून आमदार डॉक्टर अतुल भोसलेंच्या समर्थक सदस्य नंदाताई यादव यांनी, तर कराड उत्तर मधून आमदार मनोज घोरपडेंच्या समर्थक सदस्य आणि हिंद केसरी संतोष वेताळांच्या वहिनी अनिता वेताळांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता। कराड दक्षिण मधील विंग गणाच्या भाजपाच्या नंदा यादव यांची सभापतीपदी तर उपसभापतीपदी कराड उत्तर मधील वाघेरी गणातील भाजपाच्या अनिता वेताळ यांची निवड करण्यात आली। पंचायत समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपानं सत्तेचा झेंडा रोवला असून सभापती आणि उपसभापती ही दोन्ही पदं भाजपाच्या महिला नेत्यांकडे गेल्यानं स्थानिक राजकारणात महत्त्वाचा टप्पा गाठलाय। आमदार डॉक्टर भोसले आणि आमदार घोरपडेंच्या रणनीतीमुळे हे सत्तांतर शक्य झालंय। मात्र सत्ता मिळवण्या इतकीच महत्त्वाची आता त्या सत्तेची कामगिरी ठरणार आहे। पंचायत समितीत भाजपासमोर विकास कामांची खरी कसोटी उभी राहणार आहे। इतर पक्षांच्या तुलनेत भाजपानं या निवडणुकीत अधिक शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध भूमिका घेतल्याचं दिसून आलंय। सभापती उपसभापती या दोन्ही पदांवर महिलांना संधी देत भाजपानं राजकीय संदेश देण्याचाही प्रयत्न केलाय। महिला नेतृत्वाला पुढे आणण्याची भूमिका यामागे असल्यानं पक्षाच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे। या निवडीमागे भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाची रणनीती महत्त्वाची ठरली। पक्षाने एकही मत फुटू नये यासाठी नेत्यांनी विशेष काळजी घेतली। परिणामी विरोधी गटाच्या संभाव्य राजकीय डावपेचांनाही त्यांनी प्रभावीपणे उत्तर दिलं। या शिस्तबद्ध रणनीतीमुळेच भाजपानं पंचायत समितीवरील सत्ता निर्विवादपणे आपल्या बाजूने खेचून आणली। मात्र सत्ता स्थापनेनंतरची खरी परीक्षा आता सुरू होणार आहे। पंचायत समिती ही ग्रामीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची संस्था मानली जाते। गाव पातळीवरील पायाभूत सुविधा, शेती विकास, पाणी पुरवठा, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रातील अनेक योजना पंचायत समितीमार्फत राबवल्या जातात। त्यामुळे या संस्थेच्या कामकाजातूनच सत्ताधाऱ्यांची प्रतिमा घडत असते। भाजपानं पहिल्यांदाच पंचायत समितीची सत्ता मिळवली असली तरी मतदारांच्या अपेक्षाही त्याच प्रमाणात वाढल्या आहेत। निवडणुकीत दिलेली आश्वासनं पूर्ण करताना विकास कामांना गती देणं आणि पंचायत समितीची कार्यक्षमता वाढवणं हे भाजपासमोर मोठं आव्हान असणार आहे। दरम्यान कराडमधलं हे सत्तांतर आणि आलेली भाजपाची सत्ता पाहता एकूणच या सगळ्या राजकीय समीकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।